नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड. तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट. तर मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभातून बँकांचा सेवा शुल्क कपात केला तर या ठिकाणी कारवाई केली जाणार असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ दरमहा पात्र महिलांना देण्यात येत आहे आणि या लाभातून काही बँकांकडून मिनिमम बॅलन्स, ECS मॅन्डेट रिटर्न, चेक रिटर्न यासारख्या शुल्क आकारून महिलांच्या बँक खात्यातील लाभाची रक्कम कपात करून घेतली जात आहे. अशा बँकावर कारवाई करण्यात येईल असं या ठिकाणी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेले. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दल आज मंत्रालयात राज्यस्तरीय आढावा बैठक घेण्यात आली आणि या बैठकीला महिला व बालविकास विभागाचे सचिव अनूप कुमार यादव, एकात्मिक बालविकास योजनेचे आयुक्त कैलास पगारे, सर्व जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकारी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. काही पात्र महिलांच्या बँक खात्याला आधार सीडिंग नसल्याने या महिलांना लाभ देण्यात आलेला नाही. त्यामुळे लवकरात लवकर ज्या महिलांचं बँक खात्याला आधार नंबर लिंक नाही त्यांनी लवकरात लवकर आधार नंबर लिंक करून घ्यायचा आहे. त्याचबरोबर याबाबत अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या मदतीने 2 ते 7 ऑक्टोबर या कालावधीत विशेष मोहीम राबवली जाईल आणि बँकेशी संबंधित अडचणी संदर्भात स्थानिक पातळीवर बैठका घ्याव्यात अशा सूचना सुद्धा मंत्री आदिती तटकरे यांनी या बैठकीमध्ये सांगितलेलं आहे. त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यात प्रत्यक्षात अर्ज भरताना लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरले आणि पुरुषांचा आधार नंबर, अकाउंट नंबर दिले गेले. त्यामुळे पुरुषांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत. याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर या फसवणुकी प्रकरणी गुन्हा दाखल करून ज्या केंद्रावर हे अर्ज भरले गेले त्या केंद्र चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश मुख्यमंत्री आदिती तटकरे यांनी दिलेले. आतापर्यंत 2,40,00,000 महिलांनी या योजनेअंतर्गत अर्ज केलेले, त्यापैकी 1,87,00,000 महिला पात्र असून त्यांना लाभ देण्यात येत आहे. उर्वरित अर्जांची छाननी पडताळणी तातडीने करून घ्याव्या असं सूचना सुद्धा मुख्यमंत्री कुमारी आदिती तटकरे यांनी दिलेले. तर अशा प्रकारे बघितलं तर ज्या महिलांचे बँकेतून पैसे कपात केले जात होते त्यांच्यावर आता योग्य ती कारवाई केली जाईल. त्याचबरोबर ज्या पुरुषांनी आपला आधार नंबर आणि आपला बँक खाते नंबर देऊन महिलांच्या नावांचं चुकीचं पद्धतीने जे आहेत पैसे घेतलेले आहेत तशा जे फ्रॉड केलेले त्यांच्यावर सुद्धा योग्य ती कारवाई राज्य सरकारमार्फत करण्यात येणार आहे. तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्त्वपूर्ण अपडेट आहे. अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगायचं विसरू नका. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. इथेच थांबा. जय हिंद, जय महाराष्ट्र.